नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे हा जो काही माहितीचा मायाजाल आपल्या आजूबाजूला सोशल मीडियावर फिरतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यातून कुठेतरी विद्यार्थ्यांना योग्य माहिती, खरी माहिती ही शिक्षण घेताना त्याचप्रमाणे शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा मिळाली पाहिजे। त्यांना करिअरच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने, नोकरीच्या दृष्टीने योग्य माहिती मिळाली पाहिजे। शिक्षणाची योग्य माहिती मिळाली पाहिजे, शिष्यवृत्तीची योग्य माहिती मिळाली पाहिजे, सगळ्या संधींची योग्य माहिती मिळाली पाहिजे। या उद्देशातूनच मी हे चॅनल सुरू केलं आहे। त्याच्यामुळं तुम्हाला विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। या चॅनलच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील त्यांचं वेळापत्रक असेल, कॅप राऊंड असतील, कॉलेज कसे निवडायचे इथपासून ते शिष्यवृत्तीचे अर्ज कसे भरायचे, शिष्यवृत्तींची माहिती अशी आधींची सर्व 360 माहिती तुम्हाला देण्याचं काम करत असतो। म्हणूनच म्हणतो आहे चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत, ती म्हणजे सेट परीक्षा। आपल्याला माहिती आहे, मी काही दिवसांपूर्वीच एक साधारणतः 4-5 दिवसात एक व्हिडिओ तयार केला होता आणि साधारणतः 7-8 दिवसात म्हटलं सेटचे फॉर्म हे सुरू होतील आणि बघा तसंच झालं। 12 तारखेपासून 12 जानेवारीपासून सेटचे अर्ज हे सुरू होणार आहेत। अनेकांना जर वाटत असेल की मी हे सांगितलं नव्हतं, तुम्ही जस्ट मागे जा, दुसरा किंवा तिसराच व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सेटचे फॉर्म कधी सुरू होणार याची मी इत्थंभूत माहिती दिली होती आणि तसंच झालं आहे बऱ्यापैकी। त्याच्यामुळं मी तुम्हाला विनंती करेल की याचीच योग्य माहिती तुम्हाला वेळेपूर्वी मिळत जाईल। त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, चॅनल अजून सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब करायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे सेट परीक्षेची खूप विद्यार्थी उमेदवार आपले महाराष्ट्रातील असतील, गोव्याचे असतील, ते वाट पाहत असतात, कारण की ही परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण केली, तुम्ही जर पात्र ठरले तर तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून महाराष्ट्रातली जी कॉलेजेस आहेत आणि विद्यापीठ आहे तिथे तुम्हाला काम करण्याची संधी मिळते। तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी इलिजिबल होतात। त्याच्यामुळे ही परीक्षेची खूप लोक वाट पाहत होते आणि ती परीक्षा काही दिवसांपूर्वी जाहीर झाली। त्याच्यानुसार 7 एप्रिलला परीक्षा होणार आहे आणि त्याचे जे या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज आहेत त्या ऑनलाईन अर्ज आता 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे। आपण परिपत्रक पाहिलं असेल, सेट विभागाने ते जाहीर केलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडं ही जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेण्याची जबाबदारी आहे। त्याच्यानुसार त्यांनी हे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे आणि साधारणतः 31 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना हे अर्ज भरता येणार आहे। तर 12 ते 31 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत। त्याच्यानंतर लेट फी चार्ज होणार आहे। लेट फी 500 रुपये आहे। त्याच्यामुळं दंड भरू नका, पण वेळेत अर्ज भरा। त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की आपण वेळेत आपला अर्ज भरायचा आहे। परिपत्रक तुम्हीसुद्धा पाहिलं असेल, त्याच्याप्रमाणेच कारवाई होणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा ज्या प्रवर्गातून अर्ज भरणार असेल त्या प्रवर्गाचे तुमच्याकडे कागदपत्र सगळी आहे ना, तुम्ही त्याच प्रवर्गाचा उमेदवार आहे त्याची खात्री बाळगा, कारण की अनेकदा काय होतं, विद्यार्थी तिथे क्लिक करतात आणि नंतर मग काय प्रॉब्लेम होतो की ते त्यांना सर्टिफिकेट वेळेत मिळत नाही किंवा त्या सर्टिफिकेटचा दिनांक हा वेगळा असतो। तुम्ही जेव्हा अर्ज करता त्या अर्जानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं असतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात नंतर आणि खूप दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। मग अनेक विद्यार्थी पात्र होऊनसुद्धा कुठंतरी हे होऊनसुद्धा मग त्यांना त्याचा लाभ मिळत नाही। त्याच्यामुळं आपण ज्या प्रवर्गातून आहेत त्या प्रवर्गाचे दाखले आपल्याकडं सर्व आत्ताच आहे का याची आधी चाचपणी करा। नसेल तर ते दाखले काढा, म्हणजे काय म्हणून त्याचं पूर्ण त्याला परत त्या 31 मार्चपर्यंत आहेत ते व्हॅलिड, ते सगळं बघून घ्या आणि त्यानुसार ही कारवाई करा। आणि नसेल तर काढा कारण की 31 जानेवारीपर्यंत अर्ज भरायची आहे नियमित शुल्कामध्ये आणि त्याच्यानंतरही काही दिवस हे तुम्हाला 500 रुपये विलंब शुल्क भरून हे अर्ज भरता येणार आहे। पण तुम्ही अर्ज भरला आणि त्याच्यानंतर तुम्ही जरी कागदपत्र काढण्याची प्रोसेस करत असाल तसं करू नका। आधी कागदपत्र सगळे जमा करा आणि त्याच्यानंतरच जो तुमचा प्रवर्ग आहे त्यानुसार हे भरायची आहे। तर यावेळेस दिवससुद्धा भरपूर दिले आहेत सेटच्या परीक्षेचे अर्ज भरायला। याचा फायदा तुम्ही
घ्या. नाही म्हटलं तरी थोडी सेटची माहिती दिली तर गेल्या वर्षी सेटच्या परीक्षेसाठी साधारणतः 1,27,28,000 विद्यार्थ्यांनी हे ॲक्च्युअल अर्ज भरले होते आणि त्यापैकी साधारणतः 1,03,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि त्याच्यानंतरचा निकाल हा जाहीर झाला होता. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की निकाल हा भरपूर कमी लागला होता आणि शेवटी ही एक पात्रता परीक्षा आहे. तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक बनवण्याची पात्रता परीक्षा आहे. त्याच्यामुळं तुम्ही याचा चांगला अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच पात्र व्हाल. तुम्ही जर परिपत्रक व्यवस्थित योग्य नीट पाहिलं असेल त्याच्यामध्ये अजून एक सूचना टाकली आहे ते म्हणजे तुम्ही जर एखाद्या याच्यातून आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असाल तर परत ती देता येणार नाही. बघा, इफ अ कॅन्डिडेट इज ऑलरेडी अ सेट क्वालिफाईड इन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट ही ऑर शी कॅनॉट अपियर फॉर दिस सेट इन द सेम सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही आता मी सांगतो जर्नलिझम, कारण की मी त्या फील्डची आहे, पत्रकारिता समजा. मी जर जर्नलिझममधून आधीच सेट क्वालिफाईड असतो तर परत त्याच्यामध्ये मला सेट अपियर करता येणार नाही, असं स्पष्ट हा संदेश इथे दिला आहे. त्याचप्रमाणे काय होतं, बऱ्याचदा शुल्क भरताना शुल्क डिडक्ट होतं, पण ते नंतर मग जी लिस्ट लागते की कोणी कोणी अर्ज भरले आहे, काय जनरल मेरिट लिस्ट म्हणून किंवा जनरल लिस्ट म्हणून, मेरिट लिस्टपेक्षा जनरल लिस्ट, त्याच्यामध्ये नाव अनेकांचं आढळत नाही. अशा वेळेस तुम्ही जे काय होतं, आपण ट्रान्झॅक्शन करतो पण ते ट्रान्झॅक्शन दिसत नाही, रिफ्लेक्ट होत नाही, त्यातमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण असते. त्याच्यामुळं त्याच्या रिसिप्ट तुम्ही जपून ठेवा. अर्ज भरताना अर्ज भरल्यानंतर फोटो त्याचा काढून ठेवा. तुम्ही जेव्हा अर्ज पूर्ण भराल किंवा त्याची ट्रान्झॅक्शनची रिसिप्ट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर असं जाणवलं की अरे आपण तर अर्ज भरला होता, सगळी प्रोसेस केली होती, पण आपला अर्ज दिसत नाही, रिफ्लेक्ट होत नाही, आपलं नाव तयारी झालं नाही, तर अशा वेळी ते उपयोगी पडतात. हे आवर्जून तुम्हाला करायचं आहे. शुल्काची माहितीसुद्धा परिपत्रकात दिली आहे. ओपनसाठी 800 रुपये शुल्क आहे आणि जो राखीव प्रवर्ग आहे सगळ्यांना त्याला 650 रुपये हे शुल्क आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे सेटचं ते सुरू झालं आहे आणि 1 ते 7 फेब्रुवारी आहे. 7 फेब्रुवारी पुढचे 7 दिवस जे आहेत तुम्हाला 500 रुपये हे विलंब शुल्क भरावं लागणार आहे. अशा प्रकारे सेटचे अर्ज सुरू झाले आहेत. तातडीने अर्ज भरा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळचं सेंटर हे मिळेल. तर अशा प्रकारे सेटबाबत माहिती दिली आहे. त्याच्यात त्यांनी यावेळेस अजून एक हे दिले आहे की यावेळेस कुठे कुठे एक्झामिनेशन होणार आहे याचीसुद्धा त्यांनी दिली आहे. दरवेळी ती देत नाही, एक छोटीशी नोट करतात. यावेळेस जरा सविस्तर नोट प्रसिद्ध केल्यामुळं बघा, सेंटर पण मुंबई, पुणे, कोल्हापूरला आहे, सोलापूरला आहे, नगरला आहे, नाशिकला आहे, धुळेला आहे, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, पणजी अशा सेंटरवर ही परीक्षा होणार आहे. 7 एप्रिलला अर्ज भरायचे आहेत. 12 जानेवारीपासून 11 वाजता सुरू होणार आहे सकाळी आणि लिंक आपल्याला माहितीच आहे, setexam.unipune.ac.in. तर आपल्यासारखे साधारणतः 1.25 लाख विद्यार्थी उमेदवार हे परीक्षा देणार आहे. त्याच्यामुळं या परीक्षेत उत्तीर्णापेक्षा पात्र होण्यासाठी जर तुम्हाला चांगले गुण मिळायचे असेल तर अजून आणखी 2-2.5 महिने आहे. तुम्ही चांगली तयारी करू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले गुण हे मिळतील. या परीक्षेबाबत आणखी काही माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास, काही तुमच्या मागण्या असल्यास, काही तुम्हाला सांगायचं असल्यास, काही सूचना असल्यास आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जर्नलिस्ट हर्ष दुधे टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही जर्नलिस्ट हर्ष दुधे टाका त्याच्यावर आणि तुम्ही हा माझा चॅनल हे सबस्क्राईब करू शकता हे सुद्धा. आणि अजूनही तुम्ही जर माझं हे यूट्यूबचे चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर मी तुम्हाला विनंती करेल की आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला योग्य शैक्षणिक घडामोडींची माहिती ही वेळोवेळी मिळणार आहे. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींसाठी भेटत राहू आणि जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळत राहील वेळोवेळी, याचीसुद्धा मी काळजी घेईल. तोपर्यंत धन्यवाद.